अध्याय 7 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघव रामा. जय जयाजी मेघ श्यामा. संत जनाचा विमा श्रामा. सीतापते दासते तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर. ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा, लंकेवरी तुझी कृपा झाल्या पायी तोच सर्वदा होत जय. जे जे इच्छिल ते तेने काम आपले तडीला. भूपतीचा वशिला त्यात देवा ठेवला तो. बंद होतो दिवाणाला निच कितीही असला तरी ऐशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य मला. याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून. नाही ज्ञान नाही भक्ती खरोखरी श्रीपती. अशी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा आषाढभूत ते नाकत अस्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागते वरच्यावरी. मग अशा पातक्याला केविला धावा वशिला. तुझा सांग जगत पाला आहे व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची. ऐशी साक्ष पुराणाची आहे की दिनबंधो पुण्यवानाचे तारण केल्यानं काही न जाण. जो पातक्या लागून उद्धरित असे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आण. देवा ममा पातका लागून किमपि आता पाहू नको. रक्षे आपला मोठेपणा मज सांभाळे नारायणा. दास गणू चरण चरणा आता उपेक्षा करू नको. हा मारुतीचा उत्सव करीत होता उगा गाव. वाचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा. हे पाटील घराणे जाणं आहे अति पुरातन. घरचे धनकनक संपन्न पसरा थोर शेतीचा. पूर्वापासून यांच्या घरी संत सेवा होती खरी. आली भाग्य जमेदारी मग काय विचारता. महादाजी पाटलास 2 मुलगे औरस. थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका. गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात ते. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याची कुशी. कडताजी पावता मरण साई मुलांचे संगोपन. कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापावरी. कुकाजी आमदानीत भरभराट झाली बहुत. अष्ट सिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंदर खंडू करी कारभार. याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटला प्रति 5 बंधू निश्चिती. गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार सत्ता होती साचार पैशाचा तो निघे दूर. जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करती. दांडपट्टे खेळती. कुस्तीचा तो शोक ती होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा तरी ज्याचे कार पाटलाचा. म्हणतील तो शब्द त्यांचा जलने भागर त्याला. नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खरा. पाटील एका माफी साऱ्या लोकांप्रती मोजित असे. हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मनी येत. वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तत्वा यथामती. असो पाटील बंधूंनी रावळा देऊनी. महाराजा ते टाळणी करण्यास ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशा गण्या खातोस का ताक कन्या. ऐशा गोष्टी अतिउन्या त्यांनी कराव्या समर्थांशी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सगळे निश्चिती. तुला लोक बोलती योगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार. याचा करी विचार बऱ्या बोलाने द्वा. त्याचं बोल ऐकावे समर्थांनी उत्तर द्यावे न उत्तर द्या. अवघे असण्यावारी न्यावे कोकण धरावा. किंचित पैसा उर्मट प्रकार मंदिर झाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थांशी ऐसवडला. नको महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजले भाऊ यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले. सत्य पुढे काही न चाले ते यांचे पाटील की. गजानन बोलले आवरी भास्कर थोडा दमदरी. ही पाटील मंडळी सारी आहे परमभक्त. मात्र विनयाप्रती थारा यांच्या भाषण करा. शोधून पहा अंधारा यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरं पाटलाची माझी लेकरे आहेत साची. कृपा आहे संतांची याच्या गुळावर भास्करा. जमेदारा गुरमट परत हेच आहे भूषण. काय वागाचे ते वजन असावे सांग काय करी. तलवारीला मऊपणा मुळे उपयोग नाही जाणा. अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवन्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे गडोड झालं हिवाळ्यात एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे.
तुला कुस्ती तर करीनची तर चाल जाऊ ताल मी तर उगी ना बैसे असे म्हणत गण आता बहुते तुझे प्रस्त माजले बहु ते खरे खोटे आज पाहू मला पाडशे तरी देऊ तुला मोठे बक्षीस ते समर्था मानवले दोघे समर्थांनी मध्ये गेले समर्थांनी कौतुक केले ते आता परी असा खाली बसले गजानन उठव आता मज लागून बसला जरी पैलवान तरी याच करतील असाच करशिले हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वाया हारलेनाथ समर्थ मुळी घामाघूम तनू झाली शक्तीची ती कमाल केली पेच झाले निर्बळी समर्थांशी झुंजता हरी म्हणे मनात हा केवढा तरी अशक्त अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उन्हा हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोड्या आपल्या नानापरी आजोरी याने सहन केल्या त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून रागवला जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी मला श्वानाची या भुंकण्याला व्याघ्रनादी किंमत काय असो याच्या पायी आता ठेवणे आले डोई आजपर्यंत मी नाही भगवनाशी नमन केले समर्थ म्हणे हरीला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चितमजला तुवा करावे कुस्ती तर कुस्ती हा मर्दाने शोक श्रेष्ठ सर्वणी कृष्ण बलरामे बालपणी अशाच कुस्त्या केल्या रे मुष्टी आणि चानुर मल्ल विद्येने परमेश्वर वदिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे दे घरदार तिसरी जातो प्रकार आहे धन मानाचा तुझ्याप्रमाणे पुतनारी पाटील होता आहे मनातील गोकुळींची पोरे सारी त्यांनी केली सशक्त तैसे दुवा करावे शरीर बला वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील नावा फुले हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज हे नाहीतरी ते उतरला माझा समर्थांनी हरीचा हरी म्हणे समर्थाचा आपली कृपा असल्यास शेगावचा लेकरास सशक्त करता येईल की ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुळातच ते शहाणे त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरीने दिले तो सोडून अद्वा तत्वा भाषण करणे पुण्य पुरुषाशी ही पाहुणी त्याची कृती करवो बंधू बोलती हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोस कळेना आपण पाटलांचे कुमार या गावी जमेदार ते तूच गारे ठेवी शिशिर परी त्या नागव्याच्या त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काय काढला दांड लोका सावध करावया अशानं जरी आपण केले तरी लोक अवघे होतील पुढे पाटलाचे कर्तव्य बोले गावा हुशार करण्याचे मैद साधूचे वेश इथे वेड्या वाकड्या कुर्ता करते बाया बापड्या पोन देते याचा करी विचार सोन्या कस लावी ना नकडे रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कडून आला उसाने ज्ञानेश जेव्हा साडू कळला जेव्हा रेडा वेद बोलला परीक्षा विनकावून आला असताना स्थान मानू दे नये चाल परीक्षा तयाची आज आपण करू उसाची मुळी घेऊन उसाची मंदिरात पावले हरीनं काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या ऊसाला खातोस का तू सांगे जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला असाची तरी एकटमुची आहे ते तू मान्य करी आम्ही ऊसाचे करू प्रहार तुझ्या वा अंगावर त्याचे वळणा उठले जर तरी योगी मानू तुला असे भाषण ऐकले महाराज काही न बोलले लेकरांचे बालिश चाळे म्हणीन आणि सुज्ञ कदा मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार उसाचा तो खाण्या मारा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन ही संमती त्याने दिली आपणा प्रती आता काय पाहता ते दोघा ते का मानवले ऊसकरी घेतले समर्थांशी मारण्या भरले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर मंदिरी जे होते तर ते पळू लागले भराभर भास्कर तेवढा जवळसे भास्कर म्हणे पोरांशी नका मारू समर्थांशी या उसाने आज दिवशी काही बरे नव्हे तुमचा पाटील कुळात जन्म आला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी हे महासाधू तुम्हा श्री उगीन वाटतील मानसी तरी नदीनं लेखून अशी त्यावेळी सोडून हेच बरे अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती वाघावर उगीच बंदूक घेऊन करीन मारती नाक तोळा मारुतीने जाडली रावणाची लंगा बोली उगीच नाही चाल केली झोपड्या पाळून दुबड्यांच्यावर म्हणती पोरं तुमचे भाषण ऐकले सर
गावीचे लोक अत्यादरे योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहाय योग. येथे आलो आम्ही चांग यातनं घ्यावा तुम्ही भाग. पहा मोज दुर्ने उस घेऊन हातात मारू लागले. जैसा का जोडीतात उभ्या शेती कृषीवल परिण महाराज डगमगले. मला कुठे नाव म्हटले वडद्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली. म्हणते खराच आहे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणते पोरांना मुलांना तुमच्या खराला असेल ती त्रास झाला मारण्याने मजला. त्या आश्रमाचा करण्या नाश काढून देतो ईश्वर. असं तुम्हाला की नावास या बसा माझ्या पुढे असे म्हणून घेतला एक घरी. भला हाताने पिळून त्याला रसला. काडीला पात्रामध्ये त्या उसाची अवघी मोळी समजतांनी पहा पेटली आणि प्याद कारणे दिली रस नवाडी पोरास. श्री गजानन पुण्य पुरुष. तर का वाचून काढीला रस ते पाहता बालकास ते आनंद झाला. लोक म्हणते योगशक्ती दंतकथामुळे नसती. योग जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थ शक्ती येते परिणायाशी कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्रात हे करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयासी पाटील अर्भकांशी. का करे काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो. समर्थांशी वंदून केली पोरेने गुण. खंडू पाटला कारण वर्तमान सुलत केले. दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात त्याचा आज आम्हाप्रत आला आहे प्रत्यय. असे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी. ती एकता अंतरे खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव आणीला मुळी नव्हते किंचित गण्या गजा असे म्हणे पाटील समर्था कारण. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम आत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून आई लेकरा माझी होई भाषण. अरे तुरेचे हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला तोही सांगतोय का भला. नोकर चाकर ही नदी न ज्यांच्या सवेले वाचन करी ती संभावित जन ते एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पण साची का की रयत गावची लिखरे त्याचे निसंशय श्रोते आसवयीन खंडू पाटील. गण्या म्हणे श्री समर्था कारण काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम वजे अंतकरणे. पहा नारळा लागून वर रोंटी खोबऱ्यात. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातो एके दिवशी प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शनास. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग का रे तुझी वय करी मुक्त होते त्याच्या पुढे. तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ. ना तोंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्यांनी. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य पोरतील तुझे मनोरथ. आणि माझा योगा येत तडीस जाईल त्या योगी. साधू पुरुष अशक्य काही जगत्रया उरले नाही. संत लाभाचा करून घेई काय आपण उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भले ते काय रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केला तुझं प्रती. इच्छा आहे मनीच्या पूर्ण होते असे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर. तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहावा निपुत्रिक. असे भाषण ऐकले महाराज त्याशी बोलले. आज हे उत्तम घडून आले तो याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी अशी होती. मग विनंती आम्हाप्रती का करीतोस कळेना. धन आणि मला पुढे अवघेच म्हणसे बापुढे. मग का रे हे नगडे साय धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेड्या. ती तुझे कोणी न मोडती जनशब्द या वराडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीसी भला. आपणा पुत्र द्यावायला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण
ही गोष्ट नाहीत नादीनं पिके पाण्या वाचून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणे. दुष्काळात जमिनी पडते उतान्या ख्यात हे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले न चालवी न तैसाच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील असे बोलत हसू आले समर्था. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या करी. सर्व तो परी जरी नाही जरी परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी बीड त्याला न हे काही जड. तू घरचा आहेस दड रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तूच कारण. आम्र रसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकले घरी होऊन सांगितले कोकाजीशी निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे एकदा कोकाजीचा आनंद झाला तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची 9 मास पूर्ण झाले. तिज लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला. कुकाजीच्या हर्षाला पारावार नाही काही नसे. त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गोड गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ. गावातील अर्भकांना थाटात गेले बारसे बिकू नाव ठेविलसे. पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपुरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून येईल सत्य खरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटलाचा. देशमुखा पटला नसाचा शेगावा दुफडीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची. अंतकरणे एकमेकाची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपल्या डावात एकमेका करण्याघात. सदा इच्छिती मनात श्लेष नसे प्रेमात. शास्त्री 2 मंत्री 2 शस्त्री 2 तंत्री 2 एकमेका पुढे श्वान येता गुरकुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुख. आता 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली अशी कुकाजी झाले स्वर्गवासी. पाहून या नातवंडांशी भीमातटी पंढरीत. तेने खंडूचे उद्गिले मन गेले सहज होऊन. तो म्हणे अन्न छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी कारे नेलाच काढून. ऐशा संधी पाहून बालंट आणा कारण पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमांत सांगेन श्रोते डोमाप्रत. ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष दिवसाची. हा दास गुणवीरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसा होते सावजित कुतुर खाते सोडून या. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 7मो अध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.